अतिवृष्टीमुळे तलासरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली होती। विशेषतः वारोळी नदीकाठच्या वडवली ग्रामपंचायत हद्दीतील नवापाडा, हडळपाडा, सोनारपाडा आणि ओझरपाडा या गावांमध्ये पुराचे पाणी घरात शिरल्याने तब्बल 90हून अधिक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे। पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक कुटुंबांच्या जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे व घरगुती साहित्याचे नुकसान झाले। विशेष म्हणजे कुर्झे धरणाचे दरवाजे रात्रीच्या सुमारास अचानक उघडण्यात आल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आणि काही घरांमध्ये छातीपर्यंत तर काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी शिरले। या घटनेमुळे काही नागरिक घरात अडकून पडले होते, मात्र ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्थानिक प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करून बाधित कुटुंबांना ताडपत्री, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले। ही मदत वडवली ग्रामपंचायत व तलासरी पंचायत समिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली। यावेळी सरपंच प्रमोद ओझरे, सुधीर ओझरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव सापळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। एकूण 110 कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला असून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे। भातशेतीतील नुकसान पाहण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष शेतांवर पंचनामे सुरू करण्यात आले असून लवकरच आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे। गेल्या शनिवार रविवारी त्याचे प्रचंड नुकसान गावकऱ्यांच्या लाभार्थ्याचे झालेले आहेत। तरी आम्ही त्यांना मदत म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना अन्नधान्य आणि ताडपत्री हे तात्पुरतं आम्ही त्यांना मदत केलेली आहे। तरी आम्ही BDO साहेबांना आणि तहसीलदारांना जे भाताचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे करायला लावणार आहोत आणि जे शेतकऱ्यांचे याबाबत काही सूचना वगैरे काय करण्यात आली होती का तो ग्रामपंचायतीला? सूचना तसं त्यांनी काही केल्या नव्हत्या। त्यांनी अचानक रात्री काहीतरी पाणी सोडलं, त्याच्यामुळे लोकांना रात्रीच्या वेळेस त्यांना काही समजलं नाही आणि ते अचानक पाणी वाढलं आणि लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं।